सारास क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, सारास क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण देवघरातील देवांसाठी छोटे छोटे हार शिकणार आहोत. आजकाल सध्या अक्षता हार म्हणून फेसबुकवर किंवा यूट्यूबवर त्याचं ट्रेंडिंग चालू आहे. त्यामध्येच आपण मोत्याचा वापर करून ते हार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 इंचाचा हा उलनचा तुकडा कापून घेतलेला आहे आणि त्याला फेविकॉल लावून असं मणी ओवण्यासाठी टोक ओवून घेतलं आहे. कारण काय होतं, उलनच्या सुईनी हा 5 नंबरचा मोती त्या सुईमध्ये जात नाही. तर असं टोक केल्याने काय होतं की हे थोडा कडकपणा येतो, तर आपल्याला मोती घालायला सोयीस्कर पडतं. हे बघा, आपल्याला हवे तेवढे मोती मापाने घालून घ्यायचे. कलरचा उलनचा कलर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि दुसरी मेथड आहे, मी सुईमध्ये दुहेरी दोरा ओवून घेतलेला आहे आणि त्याचा असा दुहेरी ओवल्यामुळं हा एक लूप तयार झाला आहे. त्या लूपमध्ये मी उलन अशी घालून घेतलेली आहे. आता त्यात पण मी तुम्हाला मणी ओवून दाखवते. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोती घालून घ्या. आता हा 5 नंबरचा मोती ह्या सुईमधून जातो आहे. आता इथे घेताना फक्त काळजी घ्यायची की हे जे उलनचं टोक आहे ते आपल्या असं मुठीत ठेवायचं आहे आणि हा दोरा असा अल्ला ओढून घ्यायचा आहे. हा मोती असा अल्ला ओढून घ्यायचा आहे. आपण जर हा मोकळा ठेवला तर ह्या लूपमधनं ती उलन बाहेर पडू शकते. मग असे मोती बॅक साईडला करून घ्यायचे. तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोती घालून घेऊ शकता. अंदाजाने एक 15-20 मोती ओवून घ्या. राख्या करताना पण ही पद्धत तुम्हाला खूप सोयीची आहे. मटेरियल मी जे घेतलं होतं ते 5 नंबरचे मोती घेतले होते. तुम्ही 6 नंबरचे मोती घेऊ शकता. उलन घ्यायचे, वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये केले तुम्ही चालतील. आणि आपल्याला गोधडीचा दोरा पण लागणार आहे आणि नंतर कट करण्यासाठी कात्री लागणार आहे. आणि थोडा चिटकवण्यासाठी मी इथं सेलो टेप घेतलेला आहे, कारण मला इथे खिळा ठोकता आलेला नाही आहे. किंवा तुम्ही खिळा ठोकलेली एखादी छोटी पट्टी तयार करू शकता. आता याच्यात 1.5 पट किंवा दुप्पट आपल्याला दोरा घ्यायचा आहे. तर हे 1 फूट मी जे माप घेतलेलं आहे दोऱ्याचं, दोरा आपला गाठ मारताना कमी नको पडायला म्हणून मी इथं दुपटीने ते माप घेतलेलं आहे. आता काय करायचं, इथे सुरुवातीला ना टेप लावून घ्यायचा आहे. तुम्ही हे पुठ्ठ्यावर, वहीवर किंवा टेबलवर ठेवून करू शकता. किंवा आता देवाचे आहेत म्हणून पायाला गाठ नाही मारता येत, नाहीतर अंगठ्यामध्ये दोरा अडकवून जसं फुलांचा गजरा करतात बघा, त्या टाईपमध्ये तुम्ही हे पायामध्ये घेऊनही करू शकता. मी इथे डबल टेप लावून घेते आहे 2 वेळेस. असं आपलं हे सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि हे मणी बाहेर पडणार नाहीत, ह्या अंतराने ते इथे पुढे सरकवून घ्यायचे. हे एकदम टोकाला नाही लावायचे. मी एकदम टोकाला लावले बोलताना. हे बघा, वरच्या थोडं गाठ मारण्यासाठी वरती अंतर सोडून द्यायचं आहे आणि नंतर असं चिटकवून घ्यायचं आहे. आता इथे हे बघा, हे नॉट कशी मारायची. हा पांढरा दोरा आहे. आपण ही उलन अशी थोडी वरती सुरुवातीला मोकळी ठेवली आहे. हा असा लूप तयार करायचा आहे आणि हा जो पांढरा दोरा आहे तो उलनच्या खालून ओढून घ्यायचा आहे. तर इथे अशी एक गाठ तयार होईल
अजून एकदा करायचे. आपल्याला नंतर प्रॉपर गाठ वरच्या साईडनी मारायची आहे, पण सध्या मोती आपला पुढे नको जायला म्हणून इथे मी डबल गाठ मारून घेतली आहे. आता एक मोती आपण पुढे सरकवायचा आहे आणि सेम पद्धतीनेच गाठी मारत जायच्या आहेत. हे बघा, तुम्हाला एक गाठ हवी असेल तर तुम्ही एक मारा, 2 हवे असतील तर 2 मारा. हे बघा, आता परत मी एक मोती पुढे सरकवला आहे. आता मी 2 गाठी मारलेल्या आहेत म्हणून मी 2 गाठीच मारत जाणार आहे. तुम्ही ही गाठ उजवीकडनं किंवा डावीकडनं कोणत्या तरी एकाच साईडने घ्यायची आहे. एकदा उजवीकडून एकदा डावीकडनं असं नका करू. वरचं जर निघत असेल तुमचं तर इथे काहीतरी जड वस्तू ठेवा, जेणेकरून वरची चिकटपट्टी निघणार नाही. हे असंच आपल्याला शेवटपर्यंत करत जायचं आहे. नाजूक काम असल्यामुळं आणि गाठ थोडी पक्की राहू द्या. एका साईडने बघा दोरा दिसतोय आपला, जो आपण गाठ मारत चाललोय ना, तो दोरा दिसायला सुरुवात. हे बघा, आपल्या हातांनी बनवलेले हार देवाला घालण्यासाठी जो आनंद भेटतो तो विकत घेतलेल्या हारांमध्ये नाही आहे. आणि हा हार करायला सोपा आहे, कोणालाही हा हार जमू शकेल. तुम्हाला अजून एक ट्रिक देते. मी हे उलनमध्ये ओवलं आहे आणि पांढऱ्या दोऱ्याने हे विणकाम करते. हा एक प्रकार दाखवते आणि दोऱ्यामध्ये ओवून उलननी कशी गाठ मारायची तो एक प्रकार दाखवते. तर मी हा हार पूर्ण करून घेते आणि नंतर त्याचा लूक तुम्हाला दाखवते कसा झाला आहे ते. हे बघा, मी पूर्ण मणी ओवून घेतलेत. आता तुम्हाला बॅक साईडने दाखवते. हे बघा, अशी पांढरी आपली एक लाईन तयार होईल. तर ही थोडी दोरा फिरल्यामुळं नागमोडी झालेली आहे. हे बघा, एक मोती माझा थोडासा दोरा लूज पडला आहे, तो निघत नाही. फक्त हे टाईटपणा जो आहे ना तो एकसारखा येऊ द्या. आता हे आपण सुरुवातीला चिकटपट्टीत बांधलेले दोरे होते बघा, तर त्याची अशी गाठ मारून घ्यायची आहे. आणि हा दोरा कट करायचा आहे. ह्या ठिकाणी पण सेम पद्धतीनेच करून घ्यायचं आहे. आपण नुसते मोती ओवून सुद्धा उलनमध्ये तसे हार करू शकतो, पण जरा वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, आता हे दोरे सगळे एका साईडने असे येऊ द्या. गाठ म्हणजे जेव्हा देवाला घालू आपण तेव्हा असं सगळं व्यवस्थित फिरवून घ्या. दोरा असा आतल्या साईडने येऊ द्या आणि मोती बाहेरच्या साईडने येऊ द्या. हे बघा, छानसा आपला असा हा देवाचा हार तयार झाला आहे. आता मी अजून दुसरी एक पद्धत सांगणार आहे. आपण उलनमध्ये मोती ओवून घेतले आणि दोऱ्याने विणकाम केलं. आता दोऱ्यामध्ये मोती ओवून घ्यायचेत आणि उलननी विणकाम करायचे, म्हणजे दोघांचा काय इफेक्ट येतो हे तुम्हाला मी दाखवते. आता हे सेम पद्धतीनेच मी इथे गाठ मारून घेणार आहे.
किंवा गाठ नाही मारली तरी चालेल, म्हणजे तुम्ही तुमच्या देवाला अंदाजाने अशी मूर्तीला गाठ मारू शकता घालून. हे बघा, मी दुसरा हार करताना दोऱ्यामध्ये मोती ओवून घेतलेत आणि हिरवा कलर गाठ मारायला घेतला आहे. तर सुरुवातीला आपण ह्या हाराला आधी गाठ नव्हती मारून घेतली. आता काय करू, आपण आधी अंदाजे दोरा घेऊन अशी गाठ मारून घेऊ. हे आता हे परत सेम पद्धतीने चिटकवायचं आहे. गाठ मारली आहे तिथे सेलोटेप पक्का करून घ्या. काहीतरी वजन ठेवा. आता हे मी प्लॅस्टिकचं ठेवलं, याचं काही वजन पडत नाही. परत सेम पद्धतीनेच आधी एक गाठ उलनशी मारून घ्यायची आहे. उलन पण जेवढा दोरा घेतला आहे त्याच्या दुपटीने घ्यायची आहे. हे बघा, मी आता एक गाठ मारून घेतली. आता मी हा एक मोती ओवून घेते आहे. आता तुम्हाला मी एक अशी गाठ मारायची सांगितली होती. आता आपण त्याच्या विरुद्ध गाठ बघू. आता दोरा मी उलन जी आहे ती अशी दोऱ्यावर ठेवली आहे, म्हणजे असा लूप तयार केलेला आहे. दोरा खाली आहे. आता हा जो टोक आहे तो ह्या दोऱ्याच्या खालून काढायचा आहे. हे बघा, आणि ही गाठ अशी पक्की करायची आहे. आता तुम्हाला इथे उलनचा इफेक्ट दिसत असेल, तिथे दोऱ्याचा दिसत नव्हता. तर तुम्हाला जर हार करायचा झाला तर तुम्ही ह्या पद्धतीने हार करा. आता दोरा मी उलन माझी म्हणजे दोरा खालचा फिरतोय त्याच्यामुळं गाठ ही या साईडनी येते, तर मी ह्याच साईडनी गाठ मारत जाते. आता गाठ पक्की करा म्हणजे हाराला छान आकार येतो. प्रत्येक वेळेस मी दोरा वरचा जो दोरा आहे तो खालच्या साईडने टाकून घेत आहे. हे बघा, मोती सरकवते आहे. आणि आता मी इथे एक एकच गाठ मारते. आपण दोऱ्याच्या 2-2 गाठी मारल्या होत्या. मोती पक्का करायचा आहे आणि उलनची गाठ घट्ट मारायची. हे बघा, दोऱ्याच्या खालून हा उलनचा थ्रेड मी ओढते आहे. राहिलेला हार मी करून घेते आणि दोन्ही हारांचे फोटो तुम्हाला कसे झाले ते दाखवते. हे बघा, इथे दोन्ही हार मी तयार केलेत. पण मला जो आवडलेला हार आहे तो हा ग्रीनवाला आहे. त्याला थोडा थिकनेसपणा जास्ती आला आहे, कारण दोरा हा थोडासा लूज पडल्यासारखा होतो. तर तुम्हाला जर करायचा झाला तर तुम्ही दोऱ्यामध्ये मोती ओवून घ्या आणि मग उलननी गाठ मारायचा जो प्रकार आहे तो नक्की ट्राय करा. हे बघा, त्याला किती छान असा फिनिशिंग आलेलं आहे. तर असे हार तुम्ही वेगवेगळ्या रंगात आपल्या देवांना घालू शकता. त्याला असा कडकपणा पण येतो. आता तोच दोऱ्यामध्ये केला आहे तर तो बघा थोडासा कडकपणा कमी आहे. हा पण छान झालेला आहे पण कडकपणा जरा कमी आहे. तर ह्या व्हाईट दोऱ्याच्या ऐवजी तुम्ही गोल्डन कलरचा दोरा वापरला तरी चालेल, अजून तो छान दिसेल असा. तर हे असे तुम्ही देवाला तुमच्या बनवण्याचा प्रयत्न करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.